नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत 2026 सालीची एक शॉर्ट गटका संवर्गाची सरळ सेवा भरती सालीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झाले. तर या अंतर्गत पाहू शकता जी विविध पदे आहेत. सरळ सेवा परीक्षा गटक 2026 कामगार विभागासाठी सरळ सेवा पद्धतीने गटकमधील विविध पदे भरण्यासाठी ही जाहिरात असून डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता यामध्ये जी कामगार विभागाची भरतीची जाहिरात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, लेखापाल, त्याचबरोबर लघु टेंकलेखक या पदांसाठीची ही भरतीची जाहिरात आहे. निरीक्षक या पदासाठी S13 वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देयभत्ते असतील. एकूण जागा यामध्ये 62 असतील. लेखापाल या पदासाठी S13 वेतन श्रेणी 35,400 1,12,400 आणि महागाई भत्ता असेल. नियमाप्रमाणे 12 जागा आहेत. आणि लघु टंकलेखक या पदासाठी S8 वेतन श्रेणी 25,500 81,100 अधिक महागाई भत्ते यानुसार 4 जागा. म्हणजे पाहू शकता जवळजवळ 78 जागांसाठीची ही सरळ सेवा भरती कामगार विभागांतर्गत राबवली जात आहे गटक संवर्गाची. यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे 13 मे 2026 पासून. म्हणजे पाहू शकता अर्ज प्रक्रिया 13 मे 2026 रोजी दिनांक 11 जून 2026 रोजीपर्यंत असणार आहे. म्हणजे 13 तारखेपासून आजपासून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ही 11 जून 2026 असणार आहे. एवढ्या दिवसामध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच फक्त फी पेमेंट जे आहे हे करायचं आहे. डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. ही शॉर्ट जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आली असून विस्तृत जाहिरात जी आहे ही लवकरच जाहीर केली जाईल. तर कामगार विभागाची भरती 2026 सालीची ही शॉर्ट जाहिरात आहे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली असून ही सरळ सेवा भरती परीक्षा डायरेक्ट जी सर्व्हिस एक्झाम आहे गटक संवर्गाची अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पूर्ण जाहिरात जी आहे दुपारपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये अजून डिटेलमध्ये माहिती आपल्याला मिळणार आहे. तर कोणकोणत्या जागा आहेत? पदाचं नाव आहे निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक. एकूण 78 जागांसाठी. निरीक्षक पदासाठी सर्वाधिक एकूण 62 जागा आहेत ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटल्या जातील. म्हणजे वेगवेगळ्या जिल्हानिहाय विभागनिहाय कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याची विस्तारित जाहिरात जी आहे यामध्ये डिटेलमध्ये माहिती आपल्याला उपलब्ध होईल. आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू झाले. तर यामध्ये निरीक्षक आणि लेखापाल कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. लघु टंकलेखक या पदासाठी 10वी पास असण्याची आवश्यकता असेल पण टायपिंग कौशल्य सुद्धा आवश्यक आहे. पदवी आवश्यक नसावे. यामध्ये वयोमर्यादा, वयाची पात्रता, सिलेबस आणि फी जी आहे हे जाहिरातीनंतर डिटेलमध्ये स्पष्ट होईल. तरीसुद्धा अभ्यासक्रम जो आहे सर्व पदांसाठी सामान्य अभ्यासक्रम असेल. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी. अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाले. 13 मे 2026 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 11 जून 2026 असणार आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिन्यासाठीचा वेळ अर्ज करण्यासाठी दिलेला आहे. परीक्षा TCS, IBPS, MKL किंवा पॅट सारख्या कंपनीद्वारे घेतली जाईल. म्हणजे अर्ज प्रक्रियेसाठीची लिंक ही आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल. अजूनही हे लिंक जी आहे हे देण्यात आली नाही. लवकरच हे लिंक सुद्धा दिली जाईल. शॉर्ट जाहिरात जी आहे ही वृत्तपत्रांमध्ये लोकमतच्या पेपरमध्ये आलेली आहे. तर अशा पद्धतीने 78 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिराती यायला सुरू झाल्या असून कामगार विभागाची ही भरतीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक त्याचबरोबर सविस्तर जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल. तर याबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.